आज आपण बघणार आहे डेरिव्हेशन्स ऑफ मॅक्सवेल्स रिलेशन्स. म्हणजे मॅक्सवेलची जी रिलेशन आहेत त्याचं काय बघणार आहे आपण, डेरिव्हेशन बघणार आहे. पण हे बघत असताना त्याच्या अगोदर आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शिएशन म्हणजे काय हे माहिती पाहिजे. सो एक्झॅक्ट डिफरन्शिएशन म्हणजे काय आपण बघू. आता एक फंक्शन घेऊ झेड. सो झेड इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. सो झेड हे असं फंक्शन आहे की जे कशावरती अवलंबून आहे, एक्स अँड वाय वरती अवलंबून आहे. नाव एक्झॅक्ट डिफरन्शिएशन ऑफ झेड. सो आपण कसं लिहिणार ते, डी झेड इक्वल टू कसं दिलं जातं बघा, डो झेड अपॉन डो एक्स where y is constant dx plus dou z upon dou y where x is constant dy. So exact differentiation of z dz equal to काय असतं, dou z upon dou x where y is constant dx plus dou z upon dou y where x is constant dy. Now here dou z upon dou x at y equal to constant म्हणजे काय, सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to partial derivative of z with respect to x where y is constant and dou z upon dou y at x is constant means what, partial derivative of z with respect to y where y is constant. So we know that exact differential equation चा जनरल फॉर्म्युला, exact differential चा जनरल फॉर्म्युला सो तो काय आहे बघा, डी झेड इक्वल टू एम इंटू डी एक्स प्लस एन इंटू डी वाय. याला आपण काय म्हणू, एक म्हणू, याला आपण काय म्हणू, दोन म्हणू. याला एक म्हणून याला दोन म्हणू. सो बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2 व्हॉट विल वी गेट, बाय comparing equation 1 and 2 काय आपल्याला मिळणार आहे. सो m इक्वल टू डो झेड अपॉन डो एक्स ॲट y इक्वल टू कॉन्स्टंट अँड n इक्वल टू डो झेड अपॉन डो y ॲट x इक्वल टू कॉन्स्टंट. आता आपण काय करणार आहे बघा, सो विथ रिस्पेक्ट टू वाय एमचं काय करणार आहे आपण, पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. सो वी नो दॅट द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय वेअर एक्स इज कॉन्स्टंट. सो एमच्या ठिकाणी आपण काय करणार आहे, ही व्हॅल्यू पुट करणार आहे. सो डो बाय डो y into dou z upon dou x, y is constant and here x is constant. सो हे कसं देऊ शकतो आपण, सो ह्या ठिकाणी काय ना, डो इंटू डो, सो डो स्क्वेअर z अपॉन डो y इंटू डो x, ह्याला आपण काय म्हणू, 3 म्हणू. सिमिलरली आपण काय करणार आहे, विथ रिस्पेक्ट टू x
एनचं काय करणार आहे आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. सो डो एन अपॉन डो एक्स ॲट कॉन्स्टंट वाय इक्वल टू काय येणार डो अपॉन डो एक्स इन टू ही व्हॅल्यू एनच्या ठिकाणी डो झेड अपॉन डो वाय ॲट एक्स इक्वल टू कॉन्स्टंट आणि टोटली वाय इक्वल टू कॉन्स्टंट. सो काय येणार डो इंटू डो स्क्वेअर झेड अपॉन डो एक्स इंटू डो वाय. हे झालं इक्वेशन 4. सो फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4 आपल्याला काय मिळणार ही दोन सेम आहेत. सो काय असणार आहे डो एम अपॉन डो वाय ॲट एक्स एक कॉन्स्टंट इक्वल टू डो एन अपॉन डो एक्स ॲट वाय कॉन्स्टंट. याला आपण काय म्हणू इक्वेशन 5 म्हणू. इक्वेशन 5 जे आहे हे एक्झॅक्ट डिफरन्शियलशी काय आहे कंडिशन आहे. आता आपण बघणार आहे फर्स्ट मॅक्सवेल इक्वेशन. सो फर्स्ट मॅक्सवेल्स फर्स्ट इक्वेशन यामध्ये बघा आपण काय करणार इंटरनल एनर्जी बघणार आहे. सो इंटरनल एनर्जी कशी दिली जाते वो इंटरनल एनर्जी. सो इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इज गिवन बाय du इक्वल टू dq मायनस dw. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू हीट अब्सॉर्ब मायनस वर्क डन. सो आता या ठिकाणी बघा du इक्वल टू dq अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स dq इज गिवन बाय t ds minus dw is given by p dv. So du is exact differential. So comparing this equation with याला आपण काय म्हणू म्हणू by comparing equation 6 with equation 5 sorry exact differential equation dz equal to m dx plus n dy. सो ही दोन जर इक्वेशन आपण कंपेअर केली तर आपल्याला m ची व्हॅल्यू काय मिळणार m इक्वल टू t त्यानंतर x इक्वल टू s त्यानंतर n इक्वल टू मायनस p अँड y इक्वल टू मायनस ओनली v. सो आपल्याला माहित आहे इक्वेशन 5 का आहे ते. सो इक्वेशन 5 का आहे डो एम अपॉन डो वाय एक्स इक्वल टू डो एन अपॉन डो एक्स वाय. सो बाय पुटिंग दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन वी विल गेट मॅक्सवेल्स फर्स्ट रिलेशन. सो काय येते बघा ते. सो डो एमच्या ठिकाणी आपण टी पुट केलं डिवाइड बाय डो वायच्या ठिकाणी आपण व्ही पुट केलं आणि एक्सच्या ठिकाणी एस पुट केलं म्हणजे डो टी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी इक्वल टू डो एनच्या ठिकाणी मायनस पी. सो मायनस साईन मी बाहेर घेतो पी. एक्सच्या ठिकाणी आपण काय पुट करणार एस करणार आणि वायच्या ठिकाणी व्ही. सो काय मिळालं डो टी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी इक्वल टू मायनस डो पी अपॉन डो एस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे काय झालं मॅक्सवेल फर्स्ट रिलेशन आपल्याला मिळालं. आता आपण बघणार आहे मॅक्सवेल सेकंड इक्वेशन. सो हे फाइंड आउट करताना आपण काय कन्सिडर करणार आहे हेल्महोल्ट्ज फंक्शन कन्सिडर करणार आहे. सो हेल्महोल्ट्ज फंक्शन इज गिवन बाय एफ इक्वल टू यू मायनस टी एस. सो आता आपण याचं काय करणार एक्झॅक्ट डिफरन्शिएशन घेणार आहे. सो डी एफ इक्वल टू काय येणार डी यू मायनस टी डी एस मायनस एस डी टी येणार आहे.
आपल्याला माहीत आहे की डी क्यू बरोबर काय असतं, डी यू प्लस पी डी व्ही असतं. आणि डी क्यू म्हणजेच काय, टी डी एस इक्वल टू डी यू प्लस पी डी व्ही. आपण टी डी एस ह्या ठिकाणी घेऊन पी डी व्ही या बाजूला घेऊ. असं काय येणार, डी यू मायनस टी डी एस इक्वल टू मायनस पी डी व्ही. सो ह्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू काय करू, पुट करू. सो डी एफ बरोबर काय येणार हो, मायनस पी डी व्ही मायनस एस डी टी. So we know that the exact differential equation is given by dz equal to m into dx plus n into dy. So by comparing these two equation, what will we get? M equal to minus p, x equal to v, n equal to minus s, and y equal to t. So by using equation 5, that means dou m upon dou y at constant x equal to dou n upon dou x at constant y, आपल्याला काय मिळेल, सेकंड्स मॅक्सवेल इक्वेशन मिळेल. सो एमच्या ठिकाणी मायनस पी पुट केलं तर काय येणार, मायनस डो पी अपॉन वायच्या ठिकाणी टी, डो टी ॲट एक्सच्या ठिकाणी व्ही इक्वल टू काय मिळणार आपल्याला, यांच्या ठिकाणी आपण काय करणार, मायनस एस पुट करणार. सो काय येणार, मायनस डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो हे झालं मॅक्सवेल सेकंड रिलेशन विच इज गिवन बाय मायनस डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इक्वल टू मायनस डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता हे मायनस मायनस साईन का होणार, निघून जाणार. सो आपण कसं लिहू शकतो, डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम इक्वल टू डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो हे मॅक्सवेल सेकंड रिलेशन. आता आपण बघणार आहे मॅक्सवेल्स थर्ड रिलेशन. मॅक्सवेल थर्ड रिलेशन. सो मॅक्सवेल थर्ड रिलेशन काढत असताना आपण एक थर्मोडायनामिक पोटेन्शियल वापरणार आहे. तर ते कोणतं आहे, एन्थाल्पी. सो एन्थाल्पी एच इक्वल टू यू प्लस पी व्ही. आता याचं आपण काय करणार आहे, एक्झॅक्ट डिफरन्शिएशन घेणार आहे. सो एक्झॅक्ट डिफरन्शिएशन कसं घेतात, डी एच इक्वल टू डी यू प्लस पहिल्यांदा पीचं डिफरन्शिएशन, पी कॉन्स्टंट डी व्ही, नंतर व्ही कॉन्स्टंट पीचं डिफरन्शिएशन. सो आपल्याला डी एच बरोबर काय मिळालं हो, डी यू प्लस पी डी व्ही प्लस व्ही डी पी. पण आपल्याला डी यू बरोबर माहीत आहे. सो डी यू बरोबर काय आहे, डी यू बरोबर डी क्यू मायनस पी डी व्ही. आणि डी क्यूची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, टी डी एस मायनस पी डी व्ही. सो ही जी डी यूची व्हॅल्यू आहे आपण यावरील इक्वेशनमध्ये काय करू शकतो, पुट करू शकतो. सो बाय पुटिंग दिस व्हॅल्यू इन अबव इक्वेशन वी गेट डी एच इक्वल टू टी डी एस मायनस पी डी व्ही प्लस पी डी व्ही प्लस व्ही डी पी. सो आता ह्या दोन टर्म्स काय होतील, कॅन्सल होतील. सो डी एच बरोबर काय भेटलं हो आपल्याला, टी डी एस प्लस व्ही डी पी. So by comparing above equation with exact differential equation dz equal to m dx plus n dy, आपल्याला काय मिळणार हो, m ची व्हॅल्यू मिळणार t, x ची व्हॅल्यू मिळणार s, n ची व्हॅल्यू मिळणार v आणि y ची व्हॅल्यू मिळणार p. y ची व्हॅल्यू काय मिळणार p. सो आपल्याला माहिती आहे डो एम अपॉन डो वाय ॲट एक्स इक्वल टू काय असणार आहे, डो एन अपॉन डो एक्स ॲट
कॉन्स्टंट वाय. ही काय आहे एक्झॅक्ट डिफरन्शिएशनची कंडिशन आहे. सो आपण काय करणार, या ठिकाणी एमच्या ठिकाणी टी, वायच्या ठिकाणी पी, एक्सच्या ठिकाणी एस, एनच्या ठिकाणी वाय पुट करणार आहे. सो बघा, एमच्या ठिकाणी टी, वायच्या ठिकाणी पी, एक्सच्या ठिकाणी एस इक्वल टू एनच्या ठिकाणी व्ही, एक्सच्या ठिकाणी एस आणि वायच्या ठिकाणी पी. सो हे काय आहे मॅक्सवेल्स थर्ड रिलेशन आहे, जे कसं दिलं जातं, डो टी अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी इक्वल टू डो व्ही अपॉन डो एस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो दिस इज कॉल्ड ॲज मॅक्सवेल थर्ड थर्मोडायनॅमिक रिलेशन. आता आपण बघणार आहे मॅक्सवेल्स फोर्थ थर्मोडायनॅमिक रिलेशन. मॅक्सवेल फोर्थ रिलेशन. सो या ठिकाणी आपण काय वापरणार आहे, गिब्स फंक्शन वापरणार आहे. सो ते कसं दिलं जातं, जी इक्वल टू एच मायनस टी एस, एच मायनस टी एस. पण आपल्याला माहिती आहे एच इक्वल टू एन्थाल्पी. सो एन्थाल्पी कशी दिली जाते, यू प्लस पी व्ही, एच इक्वल टू यू प्लस पी व्ही. सो ही व्हॅल्यू आपण काय करू, ह्या इक्वेशनमध्ये लिहू. सो काय येणार, जे इक्वल टू यू प्लस पी व्ही मायनस टी एस. सो आता आपण काय करणार, एक्झॅक्ट डिफरन्शिएशन घेणार आहे. सो ते कसं घेतलं जातं, डी जी इक्वल टू काय येणार, डी यू प्लस पी डी व्ही प्लस व्ही डी पी मायनस टी डी एस मायनस एस डी टी. पण आपल्याला टी डी एसची व्हॅल्यू माहिती आहे, टी डी एस इक्वल टू काय असतं, डी क्यू असतं. सो डी क्यू बरोबर काय, डी यू प्लस पी डी व्ही. सो ह्या टी डी एच्या ठिकाणी ही व्हॅल्यू आपण काय करू शकतो, पुट करू शकतो. सो काय येणार, डी जी बरोबर डी यू प्लस पी डी व्ही प्लस व्ही डी पी. आता या ठिकाणी मायनस मायनस काय येणार, डी यू परत मायनस प्लस मायनस पी डी व्ही मायनस एस डी टी. सो आता या ठिकाणी मायनस पी डी व्ही निघून गेलं, डी यू मायनस डी यू निघून गेलं. सो राहिलं काय, डी जी बरोबर व्ही डी पी मायनस एस डी टी. सो नाव comparing the above equation with exact differential equation, dj equal to m dx plus n dy. आपल्याला काय मिळणार, m बरोबर v, x बरोबर p, n बरोबर मायनस एस आणि y बरोबर t. सो आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन माहिती आहे, डो m अपॉन डो y ॲट कॉन्स्टंट x इक्वल टू डो n upon dou x at constant y. So by putting the above value in this equation, we get dou v upon dou t at constant p equal to dou minus s upon dou p at constant t. सो हे झालं मॅक्सवेल्स फोर्थ इक्वेशन. डो एस अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इक्वल टू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो हे झालं मॅक्सवेल्स फोर्थ इक्वेशन. सो आज आपण मॅक्सवेल्स 4 थर्मोडायनॅमिक रिलेशन बघितलेली आहेत. सो आपण या ठिकाणी आता थांबू.